यवतमाळ शहरात मोकाट जनावरांचा धुडगूस वाढलेला आहे. यवतमाळ शहरातील प्रमुख रस्त्यावर मोकाट जनावरांचा वाढता वावर नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. आर्णी रोड तसेच शारदा चौक ते बसस्थानक चौकापर्यंतच्या सिमेंट रस्त्यावर मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध वसत राहत असल्याने चित्र वारंवार पाहायला मिळते. या मार्गावर वाहनांची मोठी रेलचेल असल्याने अचानक रस्त्यावर येणाऱ्या किंवा बसलेल्या जनावरांमुळे अपघाताची शक्यता कायम असते. बसस्थानक चौकातील विद्युत भवनासमोर, आर्णी रोडवरील हॉटेल माईम समोर तसेच कृषीनगर परिसरात रस्त्यावरच जनावरे ठाण मांडून बसल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहन चालकांना जनावरांना चुकवून वाहने चालवावी लागत असून विशेषतः दुचाकी स्वारांना मोठा धोका निर्माण झाला आहे. आर्णी रोड हा शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. त्याचप्रमाणे शारदा चौक ते बसस्थानक चौक या सिमेंट रस्त्यावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत रस्त्यावर बसलेली जनावरे अचानक उठून वाहनांच्या दिशेने गेल्यास किंवा वाहन चालकांना त्यांना चुकवावे लागल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी यवतमाळ शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा प्रश्न वारंवार निर्माण होत असतानाही त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. जनावरे पकडण्यासाठी पथकांची प्रभावी कारवाई, त्यासाठी सुरक्षित निवारा आणि जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या पशुमालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नागरिकांनी यावेळी प्रश्नही उपस्थित केला. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर नगर परिषद प्रशासनाला जाग येणार का? यवतमाळ शहरातील वर्दळीच्या मार्गावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून नागरिकांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.